नंदुरबार तालुक्यातील राजापूर गावात शिवन नदी ओलांडून जाण्यासाठी पुलाची नितांत गरज भासत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या तारेवरची कसरत करावी लागत होते। या ठिकाणी रात्री पहाटे पावसाळ्याच्या दिवसात येताना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागत होते। या ठिकाणची कैफियत लक्षात घेता माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या ठिकाणी 3.5 कोटी रुपयाचा पूल मंजूर करून दिलेला होता व हे लवकरच पूर्ण करून घेण्याचे त्यांनी आश्वासित दिलेले होते। त्याप्रमाणे या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले व माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष दीपक पाटील तसेच माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील, वैंदाने गावाचे उपसरपंच मनोज गिरासे, राजापूर गावाचे माजी उपसरपंच भोला ठाकरे, माजी उपसरपंच उद्धव वंजारी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच या पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामस्थांना आश्वासित करताना सांगितले की या ठिकाणच्या अडीअडचणी मी जाणून घेतलेल्या आहेत। येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात आपण समस्यांचे निराकरण करणार असल्याची माहिती ग्रामस्थांना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। आपण राजापूर गावाजवळ शिवन नदीवर आपण इथे नवीन पूल बांधला। पूर्वी या नदीवर असंच पाण्यातून येत होतो। त्याच्यानंतर इकडचा आमदार झाल्यानंतर त्यावेळेला मी या ठिकाणी फरशी बांधून दिली होती, पण पावसाळ्यामध्ये लोकांना अडचणीचं होतं। पूर आल्यामुळे त्यांना दुसऱ्या गावांना जायला रस्ते नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुमारे 2.5 कोटीचा पूल या ठिकाणी आपण बांधला आहे। त्याचा उपयोग लोकांना होईल। किती पावसाळा झाला, नदीला पूर आला तरी त्यांना दळणवळणाला चांगल्या रीतीने त्या ठिकाणी ये जा करता येईल म्हणून आपण पूल बांधलं। आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी केलं आहे, त्याला सुरुवात झालेली आहे। आता आजूबाजूचे रस्ते आहेत त्यांचं काँक्रिटीकरण करायचं बाकी आहे। ते काँक्रिटीकरण लवकरच या ठिकाणी करून एक गावाला सुंदर असा पूल आणि गावात जाणारा रस्ता या ठिकाणी मिळेल। त्यामुळे लोकांचे ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी निश्चितपणानं दूर होईल। त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्वसाधारणपणे 2-3 वर्षामध्ये त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या तर गाव निश्चितपणानं सर्व सोयीयुक्त होईल आणि या ठिकाणी चांगल्या रीतीने शेतकरी, मुलं, शिक्षणाच्या सर्व व्यवस्था त्यांना उपलब्ध होतील।